नमस्कार मित्रांनो, आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील तिढा म्हणजे जागा वाटपासंदर्भात असलेला तिढा जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यामध्ये झालेला आहे तिकिटाच्या वाटपासाठी, हा तिढा पाहणार आहोत। त्याचबरोबर राजाराम बापू आणि वसंतदादा पाटील यांच्यातील वाद काय होता, ज्याचा या तिढ्याशी संदर्भ आहे, ते आपण पाहणार आहोत। मी सुधीर गोडके, आपण पाहताय SG यूट्यूब चॅनल। साधारणपणे 1-1.5 वर्षापासून विशाल पाटलांनी काँग्रेस पक्षातील आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, सांगली काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, त्याचबरोबर काँग्रेसचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत समिती सदस्य असतील, या सर्वांना बरोबर घेऊन सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोहोचून लोकांशी संपर्क वाढवला। सत्ताधाऱ्यांच्या विरोधात महागाई, बेरोजगारी या मुद्द्यावरून चांगल्या प्रकारे रान पेटवून सोडली। त्यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी गृहीत धरलेली होती आणि त्यांनी ज्या पद्धतीने जनतेशी संपर्क वाढवला होता त्यावरून सर्वसामान्य जनतेला वाटत होते की काँग्रेस पक्ष विशाल पाटलांच्या जनसंपर्काची दखल घेईल व त्यांना लोकसभेचे तिकीट देईल। पण सांगलीच्या राजकारणात प्रभाव असणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार जयंतराव पाटील यांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करत लोकसभेचे तिकीट महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदरात पाडलं असं म्हटलं जातं। या मतदारसंघामध्ये सांगली जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत। मिरज विधानसभा, सांगली विधानसभा, पलूस कडेगाव विधानसभा, खानापूर आटपाडी विधानसभा, तासगाव कवटेमंकाळ विधानसभा आणि जत विधानसभा या मतदारसंघाच्या स्थापनेपासून काँग्रेस पक्षाचा वर्चस्व राहिलेला आहे। 2014 व 2019चा अपवाद वगळता प्रत्येक वेळी येथे काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे। 2014च्या निवडणुकीत प्रतीक पाटील हे संजय काका पाटील यांच्याकडून 2,39,292 मतांनी पराभूत झाले व भारतीय जनता पक्षाचा खासदार पहिल्यांदा सांगली जिल्ह्याच्या खासदारपदी विराजमान झाला। त्यानंतर दुसऱ्यांदा 2019 साली भारतीय जनता पक्षाचे तिकीट पुन्हा एकदा संजय काका पाटील यांना मिळालं। यावेळी तिहेरी निवडणूक झाली। वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर रणांगणात उतरले। या निवडणुकीत सांगलीची जागा काँग्रेसने आपल्या मित्र पक्षाला म्हणजे राजू शेट्टीच्या स्वाभिमानी पक्षाला दिली। या ठिकाणी काँग्रेसचे तिकीट पहिल्यांदा कापलं गेलं। ऐनवेळी विशाल पाटील या काँग्रेसच्या उमेदवारानेच स्वाभिमानीची तिकीटवरून निवडणूक लढवली। या निवडणुकीत संजय काका पाटील यांना 5,08,995 मतं घेतली तर दुसऱ्या क्रमांकाची मतं विशाल प्रकाशबाबू पाटील यांना मिळाली, ती होती 3,44,643। तर वंचित बहुजन आघाडीकडून लढताना गोपीचंद पडळकर यांनी 3,02,34 अशी लक्षणीय मतं घेतली व संजय काका पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले। 18व्या लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्यापासून भाजपचे तिकीट कोणाला मिळणार आणि काँग्रेसचे कोणाला ही चर्चा चालू होती। भाजपमधल्या बऱ्याच नेत्यांचा संजय काकांच्या तिकिटाला विरोध होता, तरीसुद्धा सर्वांवर मात करत संजय काकांनी सलग तिसऱ्यांदा भाजपचं तिकीट मिळवण्यात यश मिळवलं। तर काँग्रेसचं तिकीट विशाल पाटील यांना मिळणार याची सर्वसामान्य जनतेला खात्री होती। पण ऐनवेळी भाळुंजे मल्ल डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मुंबईत जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला व शिवबंधन बांधून घेतले। त्यानंतर संजय राऊत यांनी चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीकडून सांगलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार असतील असं त्याच ठिकाणी जाहीर केलं। सांगलीची जागा मेरिटच्या आधारावर काँग्रेसला मिळावी यासाठी आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील या जिल्ह्यातील नेत्यांनी तर राज्यातील पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासारख्या नेत्यांनी पक्षसृष्टीपर्यंत खूप जोर लावला। परंतु याच दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मिरज या ठिकाणी मेळावा घेतला व या मेळाव्यात संजय राऊत यांनी चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे सांगलीचे खासदारकीचे उमेदवार असतील असं जाहीर केलं। प्रत्यक्षात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कोणताही आमदार अथवा एखाद्या ग्रामपंचायतीवर सत्ता नसताना सुद्धा घेतला गेलेला निर्णय धक्कादायक होता। विशाल पाटील यांना अडचणीत आणण्यामागे जयंत पाटील यांचा हात असल्याचं उघड बोललं जातंय। राजाराम पाटील आणि वसंतदादा पाटील यांचा वाद जयंतराव पाटील अजून विसरलेले नाहीत असं बोललं जातंय। 50 वर्षाहून अधिक काळ लोटल्यानंतर वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील यांच्या वादाचा विषय काढण्याची गरज नाही, मात्र त्याला ऐतिहासिक बाजू आहे। 1967 मध्ये सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये उगम पावणारी वारणा नदी जिच्यावर धरण बांधण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलेला होता, ते धरण कोठे व्हावे
आणि किती पाणी साठवण क्षमतेचे असावे यावरून वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले होते. यासाठी त्यांनी आपापली बाजू जोरदारपणे मांडली होती. सुमारे 5 वर्षे हा वाद गाजत होता. वारणा नदीच्या खोऱ्यातील खुसगाव या गावच्या हद्दीमध्ये हे धरण व्हावे, तेथे धरण झाल्यास पाणलोट क्षेत्र मोठे मिळेल, त्यामुळे 84 TMC पाणीसाठा होईल अशी बाजू राजाराम बापू पाटील मांडत होते. मात्र खुसगाव ते चांदोलीपर्यंतच्या परिसरामध्ये सोनवडे, चरण, आरळा, मणदूर अशी अनेक स्वातंत्र्य लढ्यात आघाडीवर असलेली गावे होती. ती सर्व पाण्याखाली जाणार होती आणि लोक उघड्यावर पडणार होते. पुनर्वसन होणार नाही, त्यामुळे शेती नष्ट होणार, गावे नष्ट होणार, घरे नष्ट होणार असे लोकांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी विरोध केला. स्वातंत्र्य सेनानी असलेले वसंतदादा पाटील यांनी त्या गावच्या लोकांची बाजू घेतली आणि राजाराम बापू पाटील मात्र खुसगाव येथे धरण बांधावे यासाठी आग्रह राहिले. हा तो वाद होता आणि या वादातूनच त्यांनी आपले राजकीय मार्ग वेगवेगळे निवडले. राजाराम बापू पाटील यांना निवडणुकीत यश मिळू नये याच्यासाठी वसंतदादा पाटील यांनी प्रयत्न केले. पुढे राजाराम पाटील जनता पक्षात प्रवेश करून महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाले. 1978च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वसंतदादा पाटील यांनी जिल्हा परिषदेचे सभापती विलासराव शिंदे यांना त्यांच्या विरोधात उभं करून राजाराम बापू पाटील यांचा वाळवा विधानसभा मतदारसंघातून पराभव घडवून आणला. हा सर्व इतिहास काळजाच्या पडद्याआड गेला. कारण वारणा धरण दादांचा आग्रह होता त्याप्रमाणे चांदोली ते 36 TMCची झाली. खुसगावचा आग्रह सोडण्यात आला. मात्र राजाराम बापू पाटील यांचे चिरंजीव जयंत पाटील यांनी हा आपल्या वडिलांचा राजकीय अपमान होता असे मनाशी खूणगाठ बांधून कायम राजकारण करत राहिले. यासाठी त्यांनी उघड नसला तरी सुप्तपणे वसंतदादा पाटील यांच्या पश्चात देखील वारसदारांना विरोध करत राहिले. त्याचाच भाग म्हणून सांगली पालिकेच्या निवडणुकीत भाजपबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची युती करून जयंत पाटील यांनी निवडणूक लढवली. नेहमीच वसंतदादा पाटील आणि त्यांच्या वारसदारांच्या नेतृत्वाखाली वर्चस्व असलेले महापालिकेवर आपला झेंडा लावला. राजकीय कुरघोडी करून निवडणुका जिंकल्या. पण सांगली आणि सांगलीकर जनतेला त्यांना आपलेसे करता आले नाही. पुढे त्यांचा पराभव झाला आणि जयंत पाटील यांचे राजकारण त्यांच्या वडिलांच्या पूर्वाश्रमीच्या वाळवा या मतदारसंघापुरते मर्यादित राहिले. ही सर्व राजकीय वादाची पार्श्वभूमी. विशाल पाटील यांनी आपल्या भाषणात दादा बापू वाद आम्ही कधीच विसरलोय असे डोळ्यात पाणी आणून सांगितले. तरीही जयंत पाटील मात्र तो वाद विसरायला तयार नाहीत असे लोकांना वाटते. 2019ला सुद्धा मित्र पक्ष असलेल्या स्वाभिमानी पक्षातून विशाल पाटील निवडणूक लढवत असताना त्यांच्यासाठी राज्यातील कोणत्याही मोठ्या नेत्याने सभा घेतली नव्हती. आता यावेळी अंतर्गत सर्वेमध्ये विशाल पाटील यांना सकारात्मक वातावरण असताना त्यांना डावलले जाते. विश्वजित कदम यांनी त्यांची पूर्ण ताकद विशाल पाटील यांच्या मागे लावली आहे. त्यांना भविष्यात काँग्रेसचे राज्याचे नेतृत्व करायचे आहे. त्यांची ती क्षमतासुद्धा आहे. परंतु त्यासाठी पहिल्यांदा सांगली जिल्ह्यातील खासदार आपल्या विचारांचा निवडून आला पाहिजे. यासाठी ते प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यात सध्या काँग्रेसचा कदम आणि दादा गट जर एकत्र आला तर जिल्ह्याचे नेतृत्व आपोआपच विश्वजित कदम यांच्याकडे येईल हे विश्वजित कदम यांना माहीत आहे. तर जयंत पाटील यांची काही वेगळी इच्छा नाही. त्यांना जिल्ह्याचे नेतृत्व तर करायचेच आहे आणि असंही म्हटलं जाते की पुढच्या खासदारकीला त्यांचा पुत्र प्रतीक पाटील यांना जर उभे करायचे असेल तर आत्ता तेथील खासदार काँग्रेसच्या निवडून येणे त्यांच्या राजकीय भविष्याचे नुकसान आहे. कारण काँग्रेसने जिंकलेल्या जागेवर त्यांना दावा सांगता येणार नाही आणि दादा घराण्याचे राजकीय पुनरुज्जीवन होईल ते जयंत पाटील यांना नको आहे. आणि म्हणूनच तुलनेने दुबळे असलेल्या मित्रपक्षाला तिकीट देऊन विशाल पाटलाचा करेक्ट कार्यक्रम जयंत पाटील करत आहेत असं लोकांना वाटतंय. काँग्रेस पक्षाने शिवसेनेला दुसरी जागा देण्यासंदर्भात दिल्लीतून आधीच बोलणी करायला हवी होती. पण आता खूप उशीर झाला आहे. आता तिन्ही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल केलेले आहेत. व्यासपीठावर दिसणारे नेते मंडळी खरोखरच बरोबर असतील की नाही हे समजायला निकालाची वाट पाहावी लागेल. आमचा हा भाग आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आमचा हा भाग शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.